गेल्या काही दिवसात राज्यात वातावरणात मोठे बदल पाहायला मिळालेत। मार्च महिन्याच्या मध्यात अनेक ठिकाणी पाऊस बरसला, काही ठिकाणी गारपीट झाली, तर काही भागांमध्ये उष्णतेची लाट होती। आता वातावरणाची काय स्थिती आहे, तर पुढचे काही दिवस महाराष्ट्रातल्या अनेक भागांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे, तर अनेक ठिकाणी गारपीट सुद्धा होणार असल्याचं हवामान खात्याने म्हटलेलं आहे। यानुसार तुमच्या भागात वातावरणाची काय स्थिती असेल, नेमकं पुढचे काही दिवस वातावरण कसं असेल, हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। नमस्कार, मी छाया आणि आपण पाहताय वेद रिपोर्ट। तर अशा पद्धतीने वातावरणात सातत्याने बदल का होत आहेत हे आपण या सॅटेलाइट इमेजच्या माध्यमातून जाणून घेऊ शकतो। या सॅटेलाइट इमेजमध्ये आपण बघू शकतो की उत्तर भारतात मोठ्या प्रमाणात ढग दाटलेले आहेत। इकडून वादळी वारे जे आहेत ते मोठ्या प्रमाणात वाहत असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। नॉर्थ ईस्ट मधले जे राज्य आहेत तिथे सुद्धा मोठ्या प्रमाणात क्लाउड्स जे आहेत ते दाटल्याचं बघायला मिळतंय। वादळी वारे मोठ्या प्रमाणात वाहत असताना आपण बघतोय या सगळ्या वातावरणाच्या स्थितीचा परिणाम म्हणून महाराष्ट्रात सातत्याने वातावरणात बदल होत असल्याचं सांगितलं जात आहे। या संदर्भात हवामान खात्याने कुठे कोणता अलर्ट असेल हे सांगितलेलं आहे। मात्र त्यापूर्वी हवामान तज्ज्ञ के.एस. होसळीकर यांनी एक अत्यंत महत्त्वाचं ट्विट केलेलं आहे। त्यांनी ट्विटमध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे, तर हवामान तज्ज्ञ के.एस. होसळीकर यांनी सांगितलेलं आहे की पुढचे काही दिवस वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि मुसळधार स्वरूपाचा पाऊस असेल। जवळपास 40 ते 50 किलोमीटर प्रति तास वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे। 30-31 मार्च ते 1 एप्रिल पर्यंत अशा प्रकारची स्थिती पुढचे काही दिवस महाराष्ट्रात असणार असल्याचं हवामान तज्ज्ञ के.एस. होसळीकर यांनी म्हटलेलं आहे। याचबरोबर हवामान अभ्यासक अथर्व शेट्टी यांनी सुद्धा एक ट्विट केलेलं आहे, ज्यामध्ये त्यांनी म्हटलंय 29 तारखेला दुपारनंतर घाटांवर आणि दक्षिण कोकणात तुरळक ठिकाणी वादळी पाऊस पडणार आहे। याचबरोबर 30 ते 31 तारखेला घाटांवर जोरदार अभिसरणामुळे नाशिक ते कोल्हापूर पर्यंतच्या संपूर्ण घाटांवर मध्यम ते काही ठिकाणी जोरदार वादळी पावसासह वीज चमकेल। याचबरोबर अनुकूल वाऱ्यांमुळे यातील काही वादळे पश्चिमेकडे सरकतील आणि कोकणात पाऊस पडेल। तर मुंबई MMR मध्ये 2 दिवसात हलके वादळी पाऊस पडण्याची शक्यता आहे। पुणेसहित संपूर्ण मध्य महाराष्ट्रात 30 तारखेपासून मध्यम ते जोरदार वादळी पाऊस पडेल। काही ठिकाणी गारपिटीचीही दाट शक्यता आहे। 30 मार्चपासून मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांश भागात गारपिटीसह मध्यम ते जोरदार वादळी पाऊस पडेल असं सुद्धा हवामान अभ्यासक अथर्व शेट्टी यांनी म्हटलेलं आहे। गेल्या काही दिवसात आपण बघितलं की खास करून मराठवाडा आणि विदर्भातल्या काही भागांमध्ये गारपीट झालेली होती। हा जो धोका आहे तो पुढचे काही दिवस मराठवाडा आणि विदर्भातल्या भागांमध्ये सुद्धा असणार असल्याचं हवामान अभ्यासक अथर्व शेट्टी यांनी म्हटलंय। या सगळ्यानुसार आता कुठे कोणता अलर्ट हवामान खात्याने दिलेला आहे ते सुद्धा जाणून घेणं महत्त्वाचं आहे। तर उद्या म्हणजे 29 मार्चला लातूर, धाराशिव, सोलापूर आणि सांगली हे जे जिल्हे आहेत हे येलो अलर्टवर असणार आहे। इथे पाऊस पडण्याची शक्यता असणार आहे। याच्या पुढच्या दिवशी काय स्थिती असेल, तर 30 मार्चला सुद्धा महाराष्ट्रातल्या अनेक भागांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता असेल। उद्याच्या तुलनेने परवा मुसळधार स्वरूपाचा पाऊस अनेक ठिकाणी बरसणार असल्याचं आपण बघतोय। नागपूर, अमरावती, अकोला, गडचिरोली, हिंगोली, परभणी, नांदेड, लातूर, बीड, धाराशिव, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, साताऱ्याचा घाटाचा परिसर, पुण्याचा घाटाचा परिसर, अहिल्यानगर, बीड, नाशिकचा घाटाचा परिसर असा हा जो सगळा पट्टा आहे मध्य महाराष्ट्रातला आणि विदर्भातले हे जे जिल्हे आहेत मी उल्लेख केलेले हे सगळे जिल्हे येलो अलर्टवर असणार आहे। मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता या भागात असणार आहे। खास करून मध्य महाराष्ट्रातला जो भाग आहे इथे सलग बीड असेल, धाराशिव, लातूर असेल या जिल्ह्यांच्या अवतीभोवतीचे जे इतर जिल्हे आहेत इथे सुद्धा पाऊस पडण्याची शक्यता असेल। त्यामुळे इथे गारपिटीची जास्त प्रमाणात शक्यता असणार असल्याचं सुद्धा समजतंय। इकडे आपण बघू शकतो नंदुरबार, धुळे, जळगाव तसेच संभाजीनगर, जालना इथे सुद्धा पाऊस बरसण्याची शक्यता असेल, मात्र कमी ते मध्यम स्वरूपाचा हा पाऊस असेल। तसेच रायगड आणि सिंधुदुर्ग इथे सुद्धा कमी ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बरसणार असल्याचं या मॅपच्या माध्यमातून आपण बघू शकतो। त्याच्या पुढच्या दिवशी वातावरणाची काय स्थिती असेल, तर 31 तारखेला पालघर, ठाणे याचबरोबर वाशिम, भंडारा, गोंदिया हे जिल्हे जर सोडले तर उर्वरित संपूर्ण महाराष्ट्रात पाऊस बरसण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे। नाशिक, संभाजीनगर, अहिल्यानगर, जालना, बीड, पुणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, बीड, धाराशिव, लातूर, जालना, परभणी, नांदेड, हिंगोली याचबरोबर बुलढाणा, अकोला, अमरावती, नागपूर, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली असे हे जे विदर्भापासून दक्षिण महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र असे यातले या विभागातले जे सगळे जिल्हे आहेत इथे तुफान स्वरूपाचा पाऊस बरसण्याची शक्यता असेल। याचबरोबर गारपिटीची सुद्धा शक्यता असेल आणि हवामान तज्ज्ञ के.एस. होसळीकर यांनी सांगितल्याप्रमाणे जवळपास 40 ते 50 किलोमीटर प्रति तास वेगाने वादळी वारे वाहण्याची सुद्धा शक्यता असणार
असणार आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा दिला जातोय, काळजी घेण्याचं आवाहन हवामान खात्याकडून केलं जात आहे। तर 1 एप्रिलला काय स्थिती असेल तर पालघर, ठाणे, मुंबई हे 3 जिल्हे जर सोडले तर उर्वरित सगळ्या महाराष्ट्रात पावसाचा हाहाकार असणार आहे। इकडे आपण बघू शकतो की हे 3 जिल्हे वगळता संपूर्ण महाराष्ट्राला हवामान खात्याने येलो अलर्ट दिलेला आहे। यातल्या अनेक ठिकाणी गारपिटीची शक्यता असणार आहे, अनेक भागांमध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस बरसण्याची सुद्धा शक्यता असणार आहे, त्यामुळे नागरिकांना सुद्धा काळजी घेण्याचं आवाहन केलं जात आहे। अशा पद्धतीचं पुढचे काही दिवस वातावरण असणार आहे। तुमच्या भागात आता वातावरणाची काय स्थिती आहे, नेमकं वातावरण कसं आहे, आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। आणि मुंबई तकला जर आपण नवीन असाल तर मुंबई तक चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।